गोराई बेटाच्या हिरव्यागार आणि शांत वातावरणात वसलेले ग्लोबल विपश्यना ध्यान पॅगोडा मुंबई हे महाराष्ट्रातील एक आश्चर्य आहे. हे मुंबईतील पर्यटन स्थळांपैकी एक आहे. घुमट म्यानमारच्या श्वेटगॉन पॅगोडासारखा आहे. कोणत्याही आधारस्तंभाशिवाय उभा असलेला हा जगातील सर्वात मोठा दगडी घुमट आहे आणि येथे एका वेळी 8,000 लोक ध्यान करू शकतात. ग्लोबल विपश्यना पॅगोडा गौतम बुद्धांच्या मूल्याचे पालन करते आणि त्यांच्या शिकवणीचा प्रसार करते. विपश्यना गुरुजी श्री एस.एन. गोयंका यांनी शिकवल्याप्रमाणे येथील भिक्षू ध्यान आणि विश्रांतीचा सराव करतात आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य याच उद्देशासाठी वाहून घेतले आहे. पॅगोडा नियमित विपश्यना ध्यान अभ्यासक्रम देखील आयोजित करतो. मोठ्या मुख्य घुमटाव्यतिरिक्त ग्लोबल विपश्यना पॅगोडा कॉम्प्लेक्समध्ये उत्तर पॅगोडा आणि दक्षिण पॅगोडा असे 2 छोटे घुमट आहेत. त्यानंतर एका संगमरवरी खडकात कोरलेली बसलेली बुद्ध मूर्ती आहे. गॉंग टॉवर आणि बेल टॉवर या जागतिक विपश्यना पॅगोडाच्या सौंदर्यात योगदान देणारी इतर महत्त्वपूर्ण संरचना आहेत. जागतिक विपश्यना पॅगोडाचा इतिहास. प्रसिद्ध विपश्यना ध्यान शिक्षक श्री एस.एन. गोयंका यांनी बुद्धाच्या धम्म शिकवणुकीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी मुंबईतील ग्लोबल विपश्यना पॅगोडाची कल्पना मांडली. त्या शिकवणी लोकांच्या मनात रुजवणे आणि त्यांची राहणीमान सुधारणे ही कल्पना होती. जगात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी हे आवश्यक आहे असे त्यांना वाटले. नियोजन 1997 मध्ये सुरू झाले, परंतु या ग्लोबल पॅगोडा विपश्यना केंद्राचे बांधकाम 2000 मध्येच सुरू झाले आणि 3 घुमटांपैकी पहिला, जो सर्वात मोठा आहे, 2006 मध्ये पूर्ण झाला. येथे गौतम बुद्धांच्या अस्थीचे अवशेष ठेवण्यात आले आहेत. तेव्हापासून 2 लहान घुमटाचे बांधकाम 2008 पर्यंत पूर्ण झाले आणि हे ग्लोबल पॅगोडा 2009 मध्ये अभ्यागत आणि भक्तांसाठी खुले करण्यात आले. श्री गोयंका यांना विश्वास होता की पॅगोडा धम्माचा अर्थ प्रसारित करण्यासाठी उपयुक्त ठरेल, तसेच लोकांना विपश्यना ध्यानतंत्राची जाणीव करून देईल. 2012 मध्ये त्यांना त्यांच्या कामासाठी पद्मभूषण पुरस्कार मिळाला. ग्लोबल विपश्यना पॅगोडाची वास्तुकला. ग्लोबल विपश्यना पॅगोडा घुमट सुमारे 29 मीटर उंच आहे. पॅगोडाचा आतील भाग पोकळ आहे आणि तो ध्यानगृह म्हणून काम करतो, जेथे 8,000 लोक बसून विपश्यना ध्यानाचा सराव करू शकतात. श्री एस.एन. गोयंका यांनी शिकवल्याप्रमाणे इमारतीची एकूण उंची 96.12 मीटर आहे. ग्लोबल विपश्यना पॅगोडा बांधकाम 13 एकरांमध्ये पसरलेले आहे आणि ते बौद्ध वास्तुकला आणि बर्मी डिझाईनचे मिश्रण आहे. पॅगोडाचा आकार म्यानमारमधील श्वेटगॉन पॅगोडासारखा आहे. ब्रह्मदेशी लोकांनी दान केलेल्या खऱ्या सोन्याने मढवलेले शिखर आणि वरचा भाग मोठ्या स्फटिकाने सुशोभित केलेला आहे. ग्लोबल पॅगोडाचा पाया बेसाल्टचा आहे. घुमट सँडस्टोन ब्लॉक्सने बनविला गेला आहे आणि प्रत्येक ब्लॉकचे वजन सुमारे 600-700 किलोग्रॅम आहे, ज्या ठिकाणी आंतरलॉकिंग विटांनी सुरक्षित आहे. प्रभावी ग्लोबल विपश्यना पॅगोडा आर्किटेक्चर व्यतिरिक्त लाकडी प्रवेशद्वारावरील डिझाईन्स देखील तुमचे लक्ष वेधून घेतील. कॉम्प्लेक्समध्ये ध्यान. ग्लोबल पॅगोडा कॉम्प्लेक्समधील मुख्य घुमट एक ध्यान हॉल म्हणून काम करतो. तथापि, ज्यांनी कोर्ससाठी साइन अप केले आहे त्यांनाच प्रवेश घेता येईल. तुम्हाला तुमच्या ग्लोबल विपश्यना पॅगोडा टूर दरम्यान ध्यानाचा अनुभव घ्यायचा असल्यास उत्तर पॅगोडामध्ये 20 मिनिटांचे सत्र घेऊ शकता. विपश्यना अभ्यासक्रम. येथे 10 दिवसांच्या विपश्यना ध्यान कोर्ससाठी विनामूल्य साइन अप करू शकता. आरामदायी निवास केंद्रात उपलब्ध आहे.
ज्यांना दीर्घ कालावधीसाठी विपश्यनाचा सराव करायचा आहे त्यांच्यासाठी प्रगत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच जुन्या विद्यार्थ्यांना या तंत्राशी अद्ययावत राहण्यासाठी ग्लोबल पॅगोडा एकदिवसीय अभ्यासक्रम घेण्याचा पर्याय आहे. धम्मपट्टण विपश्यना केंद्राशेजारी असलेल्या दक्षिण पॅगोडामध्ये तुम्हाला विचलित न होता ध्यानाचा सराव करण्यासाठी वैयक्तिक पेशी आहेत. बुद्ध पुतळा. ग्लोबल विपश्यना पॅगोडा मुंबईच्या कॉम्प्लेक्समध्ये बुद्धमूर्ती देखील आहे. 21.5 फूट उंच पुतळा गौतम बुद्ध ध्यानस्थ मुद्रेत दाखवतो. हे संगमरवराच्या एकच ब्लॉकमधून कोरलेले आहे. अग्रभागी बुद्धाच्या जीवनातील 4 टप्प्याचे चित्रण आहे: जन्म, ज्ञानप्राप्ती, धम्माचे चक्र चालू ठेवणे आणि मृत्यू. वास्तुकलेची प्रशंसा. मोठ्या पोकळ घुमटाची खांबविरहित रचना अनेक कलाप्रेमी आणि छायाचित्रकारांना आश्चर्यचकित करते. आणि तितकेच भव्य म्यानमार गेट आहे. क्लिष्ट बर्मी डिझाईन्स म्यानमारमधील श्वेतगोन पॅगोडाच्या गेट्सवरून प्रेरित आहेत आणि ते नेत्रदीपक दिसतात. ही प्रवेशद्वार कमान 12 खांबावर उभी आहे आणि कमानीच्या छतापासून वरपर्यंत 7 स्तर आहेत. गेटच्या दोन्ही बाजूला तुम्हाला सिंहही दिसतील. त्यानंतर गेट पहिला आहे, जो सर्वात मोठ्या सरकत्या दरवाजांपैकी एक आहे. हे म्यानमारच्या सागवान लाकडात कोरलेले आहे. गौतम बुद्ध आणि विपश्यना. पॅगोडा बुद्धाच्या शिकवणी आणि विपश्यनेबद्दल माहिती प्रसारित करण्यासाठी एक प्रमुख केंद्र आहे. नियमित वर्गांव्यतिरिक्त कॅम्प्समध्ये मागणीनुसार सखोल माहिती देण्यासाठी लायब्ररी आणि एक संग्रहालय आहे. ग्लोबल विपश्यना पॅगोडा आर्ट गॅलरीत देखील विविध कथा दर्शवणारी चित्रे आहेत. कॉम्प्लेक्समधील इतर स्वरचनांचा शोध. कॅम्प्समध्ये ध्यानघुमट आणि विपश्यना केंद्राशेजारी काही इतर मनोरंजक ठिकाणे आहेत. बेल टॉवर पारंपरिक बर्मी शैलीमध्ये सुशोभित केलेला आहे आणि त्याला एक प्रचंड घंटा आहे. त्यानंतर गॉंग टॉवर आहे. त्याच शैलीत बांधलेला आहे, परंतु त्याऐवजी मोठा गोलाकार गोंग आहे. पुढे तुम्हाला एक छोटा धबधबा, जलदेवतांनी वेढलेला कारंजा आणि सारनाथच्या अशोक स्तंभाची 52.4 फूट उंचीची प्रतिकृती दिसेल. फूड कोर्ट. कॅम्प्समधील मिनी फूड कोर्ट अभ्यागतांना स्वच्छ शाकाहारी जेवण आणि अल्पोहार देते. तेथे तुम्ही चहा, कॉफी आणि इतर पेयांचा आनंद घेऊ शकता. स्मरणिका. संस्मरणीय वस्तू खरेदी करण्यासाठी आणि ग्लोबल विपश्यना पॅगोडाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कॉम्प्लेक्समधील स्मरणिका दुकानाला भेट द्या. तुम्हाला विविध प्रकारची पुस्तके, सीडी आणि छायाचित्रे मिळतील. दुकानात तुमच्या घरी परतण्यासाठी कीचेन, टी-शर्ट, कॅप्स आणि इतर स्मृतिचिन्हे देखील आहेत. ग्लोबल विपश्यना पॅगोडा मुंबई वेळ आणि प्रवेश शुल्क. ग्लोबल विपश्यना पॅगोडाला भेट देण्याची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 7 दरम्यान आहे आणि हे ठिकाण दररोज अभ्यागतांसाठी खुले आहे. तथापि, संध्याकाळी 6:30 नंतर कोणत्याही नवीन अभ्यागतांना प्रवेश दिला जात नाही. पॅगोडासाठी प्रवेश शुल्क 0 आहे. तुम्ही ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे टूर गाईड्सचाही मोफत लाभ घेऊ शकता. ग्लोबल विपश्यना पॅगोडाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ. ग्लोबल पॅगोडा वर्षभर उघडे असले तरी हिवाळ्याच्या महिन्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत त्याला भेट देणे चांगले.
आरामात एक्सप्लोर करण्यासाठी तापमान पुरेसे आनंददायी आहे. जेव्हा पावसाळा चालू असतो आणि तापमान कमी असते तेव्हा तुम्ही जुलै ते सप्टेंबर दरम्यान ग्लोबल विपश्यना पॅगोडाला देखील भेट देऊ शकता. ग्लोबल विपश्यना पॅगोडा एक्सप्लोअर करण्याची वेळ. ग्लोबल विपश्यना पॅगोडा मुंबई येथे संस्मरणीय अनुभवासाठी तुम्हाला सुमारे 2-3 तास लागतील. केवळ ध्यान घुमटच नाही तर संपूर्ण संकुल हे एक कलाकृती आहे ज्याचे अन्वेषण आणि प्रशंसा करणे आवश्यक आहे. तुम्ही उद्यानात किंवा धबधब्याजवळ विश्रांती घेऊ शकता आणि रिचार्ज करू शकता. ग्लोबल विपश्यना पॅगोडाबद्दल मनोरंजक तथ्ये. ग्लोबल विपश्यना पॅगोडा गैरसांप्रदायिक विपश्यना ध्यानतंत्राबद्दल जागरूकता पसरवते जे श्री एस.एन. गोएंका यांनी लोकप्रिय केले होते. श्री गोएंका यांनी 21 डिसेंबर 2008 रोजी उद्घाटन एकदिवसीय ध्यान अभ्यासक्रमाला शिक्षक म्हणून हजेरी लावली होती. हे तंत्र 60 पेक्षा देशांमध्ये पसरलेल्या 160हून अधिक केंद्रांमध्ये शिकवले जाते आणि त्याचा सराव केला जातो. 29 ऑक्टोबर 2006 रोजी घुमटात गौतम बुद्धांच्या अस्थीचे अवशेष ठेवण्यात आले होते. हे अवशेष मूळतः भारताच्या दक्षिण भागातील गुंटूर येथे सापडले. भारतीय महाबोधी सोसायटी आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी हे अवशेष ग्लोबल विपश्यना पॅगोडाला दान केले. ग्लोबल विपश्यना पॅगोडामध्ये कसे पोहोचायचे? गोराई बीच, मुंबई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे फेरीच्या मदतीने आणि रस्ते वाहतूक किंवा रेल्वेने देखील पोहोचू शकता. संपूर्ण शहराला जोडण्यासाठी मुंबईत लोकल ट्रेनचे विस्तृत नेटवर्क आहे आणि ग्लोबल विपश्यना पॅगोडाचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन बोरिवली आहे. एकदा तुम्ही ट्रेनमधून उतरल्यावर तुम्ही बसमध्ये चढू शकता किंवा गोराई खाडीसाठी टॅक्सी ऑटो घेऊ शकता. तिथून तुम्ही ग्लोबल विपश्यना पॅगोडाला फेरीने जाऊ शकता. एसेलवर्ड जेटी पॅगोडाच्या सर्वात जवळ आहे त्यामुळे तुम्हाला तिथे घेऊन जाणाऱ्या फेरीत चढा. मार्वे ते एसेलवर्ड जेटीपर्यंत वारंवार फेऱ्या देखील उपलब्ध आहेत. जर तुम्हाला फेरीने जायचे नसेल तर तुमच्याकडे रस्त्याने ग्लोबल विपश्यना पॅगोडाला जाण्याचा पर्याय आहे. मीरा भाईंदर मार्गे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून तुम्ही मुंबईतील टॉप कार भाड्याने देणाऱ्या कंपन्यांकडून कॅब भाड्याने घेऊ शकता. मार्ग तथापि लांब आहे आणि तो अधिक वेळ लागेल. रस्त्याने मुंबई हे राष्ट्रीय महामार्गाद्वारे भारतातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे आणि मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यांसारख्या जवळच्या शहरांदरम्यान दररोज बसेस धावतात. इतर ठिकाणाहून लक्झरी डबे देखील उपलब्ध आहेत. बहुतेक बसेस मुंबई सेंट्रल बस डेपोमध्ये येतात जे सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे मार्गे भारताचे व्यवसाय केंद्र असल्याने मुंबईला भारताच्या कानाकोपऱ्यातून नियमित ट्रेन आहेत. बहुतेक गाड्या एकतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा मुंबई सेंट्रल येथे थांबतात, जे ग्लोबल पॅगोडापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहेत. काही लांब पल्ल्याच्या गाड्याही मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवर थांबतात. हवाई मार्गे
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ग्लोबल विपश्यना पॅगोडापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे आणि ते मुंबईला जगाशी जोडते. भारतातील आणि जगभरातील प्रमुख शहरांमधून उड्डाणे उपलब्ध आहेत.